जळगाव शहरात सोन्याच्या दागिन्यांच्या शोरूममध्ये हातचलाखीने चोरी करणाऱ्या एका महिलेला शनीपेठ पोलिसांनी अटक केली आहे. यूट्यूब, टीव्ही सिरियल्स आणि क्राईम पुस्तकातून आयडिया घेऊन महिलेने चोरी केल्याची माहिती समोर आली असून तिला शनीपेठ पोलिसांनी अखेर उत्तर प्रदेशातील बरेली येथून अटक केली आहे. लकी शर्मा वय 38 असे या महिलेचे नाव असून जळगावात ऑक्टोबर महिन्यात तिने 1.5 तासात बाफना, भंगाळे आणि गाडगीळ या 3 दागिन्यांच्या शोरूममधून सुमारे 4 लाख रुपये किमतीचे सोने लंपास केले होते. गेल्या 10 वर्षांपासून चोरी करणारी ही महिला अत्यंत चलाक आहे. शोरूममध्ये डल्ला मारण्यासाठी तिने पद्धतशीरपणे योजना आखली होती. तिने यूट्यूब, सावधान इंडिया, क्राईम स्टोरी या टीव्ही सिरियल्स तसेच क्राईम पुस्तके वाचून चोरीची कल्पना घेतली. बरेलीतून जळगावात आल्यावर तिने भंगाळे गोल्ड शोरूम जवळील फटाक्यांच्या दुकानांजवळील कचऱ्यात फेकलेले रिकामे टॅग शोधून काढले आणि तेच चोरीसाठी वापरल्याचे चौकशीत समोर आले आहे. शिवाय शोरूममध्ये जाऊन ती सोन्याच्या अंगठीचे मूळ टॅग काढून घेत असे आणि त्या जागी बनावट टॅग लावून मूळ टॅग चोरीसाठी वापरत होती. जळगावात चोरी करण्यापूर्वी तिने कोणते शोरूम प्रसिद्ध आहेत, त्यांचे ठिकाण आणि रेल्वे स्टेशनचे लोकेशन याची संपूर्ण माहिती गुगल सर्च करून काढली होती. नंतर ऑक्टोबर महिन्यात लकी शर्मा हिने एकाच दिवशी 1.5 तासांच्या आत शहरातील पुना गाडगीळ, आरसी बाफना ज्वेलर्स आणि भंगाळे गोल्ड शोरूम्स अशा 3 शोरूम्समधील 4 अंगठ्यांवर डल्ला मारला होता. या दोन्ही ठिकाणांहून तिने सुमारे 4 लाख रुपये किमतीचे सोने लंपास केले होते. या घटनेनंतर शनीपेठ पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. सराफ व्यापारी संघटनेला महिलेचा फोटो आणि माहिती पुरवण्यात आली. ही महिला नागपुरात खंडेलवाल आणि लोंढे ज्वेलर्समध्ये चोरी करताना ओळखली गेली होती, पण तक्रार नसल्याने सुटली होती. अखेर शनीपेठ पोलीस ठाण्यातील प्रदीप नन्नवरे यांनी ही महिला बरेली येथे असल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी रात्री प्रदीप नन्नवरे यांच्यासह वैशाली पावरा, निलेश घुगे, मिलिंद जाधव, गौरव पाटील यांनी तिला तिच्या घरून ताब्यात घेतले आणि चौकशीनंतर अटक केली. या महिलेविरुद्ध जळगावसह छत्रपती संभाजीनगर, मेरठ आणि कर्नाल येथेही गुन्हे दाखल आहेत. दरम्यान ही महिला बरेलीत एकटी राहत असून जून महिन्यात तिच्या पतीने आत्महत्या केल्याची माहिती सुद्धा तपासात समोर आली आहे. इतरही जिल्ह्यांमध्ये तिने चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दृष्टीने तपास केला जात असल्याचा पोलीस उपअधीक्षक यांनी सांगितलं. दरम्यान महिलेने ज्या पद्धतीने चोरी केली तिचे सीसीटीव्ही फुटेज बघून तुम्ही देखील हैराण व्हाल. अरे चलो चलो कराना जाना चालू तो काय होते ना ती मोठी गोष्ट आहे. नहीं राजा गेट में भी तो नहीं थे. दिनांक 4/11/2025 रोजी शनीपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा गुन्हा रजिस्टर नंबर आहे 239/2025. भारतीय न्याय संहिता कलम 305A म्हणजेच चोरी करणे असा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला होता. दिनांक 27/10/2025 रोजी 5 ते 5:30च्या दरम्यान, सायंकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान आरसी बाफना ज्वेलर्स, त्याचबरोबर भंगाळे गोल्ड, राजमहल टॉकीज जवळ जे गोल्डचे दुकान आहे जे की जळगाव स्थित आहेत दोन्ही, त्या ठिकाणी
एका महिलेने ज्या सोन्याच्या अंगठ्या आहेत त्या डुप्लिकेट सोन्याच्या अंगठ्या ओरिजिनल सोन्याच्या अंगठ्याशी रिप्लेस केल्या, अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि तशाच प्रकारचा गुन्हा त्याच दिवशी पुन्हा गाडगीळ अँड सन्स रिंग रोड जळगाव या ठिकाणी सुद्धा सदर महिलेने केला होता. सदरचा गुन्हा जिल्हा पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आम्हाला गोपनीय सूत्रामार्फत अशी माहिती मिळाली होती की सदरची महिला ही उत्तर प्रदेश येथील बरेली या ठिकाणची आहे. त्यामुळे आपण सदरच्या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप नन्नवरे, त्यासोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल वैशाली पावरा, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश घुगे असं तिघांचं पथक माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली रवाना केलं होतं. त्या ठिकाणी ती महिला आपण ताब्यात घेण्याचे यश मिळाले या पथकाला. त्याचबरोबर त्या महिलेकडून 61.67 ग्रॅम वजनाचं सोन्याच्या अंगठ्या, ज्या की एकूण 6 नग होत्या, ज्याची एकूण रक्कम आहे 6,60,000 रुपये, असं त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलं आहे. आपण त्या महिलेचं फर्दर इंटरोगेशन केल्यानंतर असं लक्षात आलं की त्या महिलेची मूडच अशी होती की ती महिला जी डुप्लिकेट अंगठ्या आहेत त्या ओरिजिनल अंगठ्याची रिप्लेस करायची आणि ओरिजिनल अंगठ्याचे जे प्राइस टॅग असतात किंवा ज्या ओरिजिनल अंगठ्याला वजनाचे आणि प्राइसचे जे टॅग जोडलेले असतात ते टॅग त्या ठिकाणी चोरी करून ज्या डुप्लिकेट अंगठ्या आहेत त्या अंगठ्याशी ती प्राइस टॅग लावून ती त्या अंगठ्या रिप्लेस करायची. आपल्याकडे सदरचा गुन्हा या महिलेने 27/10/2025 रोजी केलेला होता आणि अशाच प्रकारचा गुन्हा संभाजीनगर येथे तिने 28 तारखेला केलेला आहे. आणि संभाजीनगर येथे गुन्हा करत असताना जो काही प्राइस टॅग जोडलेला आहे तो जळगाव स्थित RC बाफना ज्वेलर्स मधला लावलेला असं त्या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे. अशा प्रकारची मोडच वापरून ती अंगठ्यांची रिप्लेसमेंट करत होती. नेमके संस्थेचं नाव काय आहे, आतापर्यंत किती? सदर महिलेचं नाव लकी शर्मा उर्फ लकी शिवशक्ती पाठक, राहणार बरेली उत्तर प्रदेश असं आहे. त्या महिलेवर हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा, त्याचबरोबर नागपूर सिटी, संभाजीनगर आणि आपल्याकडे सुद्धा या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. किती मुद्देमांनंतर जप्त केला आहे? या महिलेकडून 61.67 ग्रॅम म्हणजे एकूण 6 नग, एकूण किंमत आहे त्याची 6,60,000 रुपये असे हस्तगत करण्यात आलेले आहे. तिला किती दिवसांची मिळाली का? एक दिवस. सदर महिलेला 1 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. पुढील चौकशी करत आहोत. इतरही जिल्ह्यांमध्ये काही चोरी केल्याची संशय येतात या महिलेला? हा, त्या ठिकाणी त्या महिलेने इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेलं आहे.